हे श्रावणी, मला असं अंधारात सोडून एकटं नको जाऊ ग, ऐक ना. ए श्रावणी, श्रावणी, तुला कोणी परमिशन दिली? हा, तुला कोणी परमिशन दिली जायची? वरनं जरी देव जरी आला ना, तरी या शुभूला श्रावणीपासून दूर नाही करू शकत, नाही करू शकत. मग मृत्यू काय आहे ग? तू ए श्रावणी, तुझ्याशिवाय अपुरा आहे ग, तुझ्याशिवाय मरून जाईन ग. सगळ्यासनी वाटते शुभू लय ताकदीच आहे, लय खंबीर आहे, पण नाही. आज या शुभूचा आत्मा या बेडवर डोळे मिटून पडलाय. हे श्रावणी, मी खरंच तुझ्याशिवाय अपुरा आहे ग. माझं जगणं, माझा श्वास तुझ्या पायी आहे ग. श्रावणी, उठ ना ग. हे श्रावणी, बघ, तू अशील मंत्र्याची पोरगी, तुझ्याकडे सत्तेचं पैशाचं बळ असेल, पण माझ्याकडे एकच बळ आहे. ते काय माहिती आहे? तुझं प्रेम. श्रावणी, माझं तुझ्यावर प्रेम आहे. श्रावणी, माझं तुझ्यावर प्रेम आहे ग. ए श्रावणी, उठ ना ग. मी कधी उघडपणे नाही बोलू शकलो माझं तुझ्यावर प्रेम आहे, कारण मला नेहमी असं वाटायचं की तू मला कसं काय स्वीकारशील. आता मी सगळ्या जगाला ओरडून सांगणार आहे की माझं तुझ्यावर प्रेम आहे. I love you. I love you, श्रावणी. श्रावणी, उठ ग. श्रावणी, उठ. हे श्रावणी, हे श्रावणी, मला माहित होतं श्रावणी, तू माझ्या हाकेला ओ देणार, तू शुभूच्या हाकेला ओ देणार. मला माहित होतं. डॉक्टर, डॉक्टर. हॅलो, सक्षम ब्लड बँक, तुमच्याकडे बॉम्बे ब्लड ग्रुपचं रक्त मिळेल काय? नाही, आमच्याकडे नाहीये. शुभ रक्त मिळाला? सर, नाही मिळालं. शुभ, तिला काय होता कामा नये. तिला जर काही झालं ना, तर एक कुटुंब प्रमुख म्हणून आणि लोकप्रतिनिधी म्हणून ती माझी हार असेल.
याचा अर्थ असं नाही की ती माझी मुलगी आहे, मी मान्य केलंय. समाजासाठी मी बाप आहे तिचा. लहानाची मोठी झाली माझ्या घरात. जबाबदारी आहे ती माझी. तिचा जीव वाचवणं कर्तव्य आहे माझं. शुभ गोळी खाल्ली तिने माझ्यासाठी. इथे ती वाचली पाहिजे. साहेब, श्रावणी मॅडम काय बी नाही म्हणून. नंदाक्का म्हणत होती तुमचं प्रेम आहे एकमेकांवर. नाही, पण मी विश्वास नाही ठेवला त्या गोष्टीवर. कारण माझा तुझ्यावर जास्त विश्वास आहे. नंदाक्काच्या हट्टापायी मी तिच्या रूम मध्ये आलो होतो. जेव्हा तू तिच्यासाठी डबा आणला होतास ना, मागे उभा होतो मी, बघत होतो सगळं. तेव्हा एकदा वाटलं होतं की तुमच्यात तसं काहीतरी आहे, पण नाही. मला खात्री होती तू तुझ्या मर्यादा जाणतोस. जेव्हा ती चिडली ना तुझ्यावर, तेव्हा माझी खात्री पडली की तिच्याही मनामध्ये असं काही नाहीये. तू ना माझ्या बाबांचा नोकर आहेस. तू तुझी लायकी विसरला असशील, पण मी विसरले नाहीये. शिवभवानी, माझी खात्री आहे समाजात माझी मान खाली जाणार नाही, असं तू कधीही काहीही चुकीचं करणार नाहीस. खात्री आहे मला. शुभ, मला माहिती आहे तू अनेक हॉस्पिटल फिरला असशील, ब्लड बँकांना फोन केले असतील. काही कर शुभ, वाटेल ते कर, पण तिच्यासाठी रक्त आण. होय सर, मीडियावरनं सगळ्या लोकांना रक्ताची गरज आहे असं आवाहन केलंय आम्ही. आता फक्त देवच काय ते भलं करू शकत.